मित्रांनो, आपण आज अशा काही गोष्टी शिकणार आहोत. आजचा व्हिडिओ पाहून, आजचा व्हिडिओ ऐकून आपण आपल्या जीवनाला कलाटणी देऊ शकतो. आज आपल्याला अगदी सोप्या, साध्या, सुटसुटीत, सुंदर, आपल्याला समजेल, पचेल, रुचेल, आवडेल अशा भाषेमध्ये मी आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन समजावून सांगणार आहे. त्याच्याविषयी आज आपण माहिती घेऊ की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, ही आकर्षणाची शक्ती म्हणजे काय. आज 95% लोक आहेत त्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाची शक्ती हा विषयच माहिती नाही. क्वांटम फिजिक्स हा विषयच माहिती नाही. परंतु 5% जे लोक आहेत त्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन, अवचेतनमानाची शक्ती, चेतनमानाची शक्ती ह्या गोष्टी माहीत आहेत. म्हणून 5% जे लोक आहेत ते आज यशस्वी आहेत. 95% जे लोक आहेत ते अयशस्वी आहेत. मग हे 5%च लोक काय यशस्वी आहेत? कारण त्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन ही निसर्गाची शक्ती, ही सृष्टीची शक्ती, ही ब्रह्मांडाची शक्ती, ही नेचरची शक्ती, युनिव्हर्सची शक्ती, स्पिरिच्युअल पॉवर ह्या गोष्टी माहिती आहेत 5% लोकांना. आणि 95% लोकांना ह्या गोष्टीपासून ते अनभिज्ञ आहेत. म्हणून आपल्याला जर 5% लोकांमध्ये यायचं असेल, त्या 5% लोकांच्या यादीत बसायचं असेल तर 100% हा व्हिडिओ आपल्या जीवनाला कलाटणी देऊन जाईल. मी माझ्या स्वतःवर हा व्हिडिओ मी आत्मसात करतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन मी आचरणात आणतो, मी अंमलात आणतो त्या गोष्टी. 10 वर्षापूर्वी लॉ ऑफ अट्रॅक्शन मला माहिती नव्हतं. परंतु ज्यावेळेस मी रोंडा बर्नचं लॉ ऑफ अट्रॅक्शन, रहस्य, अवचेतनमानाची शक्ती, द सिक्रेट ही पुस्तकं वाचली ना, त्यावेळेपासून माझ्या जीवनामध्ये कलाटणी मिळाली. मी प्रूफ सांगतो, प्रूफ. 3 महिन्यामध्ये 15 लाख रुपयाचा बंगला मी बांधला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या शक्तीमुळे. 3च महिन्यामध्ये. म्हणजे जी गोष्टी मी पाहत आलो आत्तापर्यंत त्या गोष्टी मी मिळवल्या कशाच्या पावरने? तर फक्त आणि फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या. मग तुम्ही म्हणताल की ह्या गोष्टी फक्त पाहून किंवा आपल्या माइंडमध्ये इमेज त्याची पाहून, त्याची कल्पना करून ह्या गोष्टी मिळतात का? एखादा आपल्याला येड्यात काढेल की अरे बापरे हे कसं होईल असं पाहून ह्या गोष्टी मिळतात. परंतु ह्या 100% मिळतात. 100% मिळतात. 100% आपल्याला सक्सेस मिळतो. 100% आपल्याला आरोग्य मिळतं. 100% आपल्याला नातेसंबंध जुळवता येतात. 100% आपल्याला सगळ्या काही गोष्टी प्रचंड प्रमाणात निसर्गामध्ये जेवढ्या आहेत तेवढ्या आपल्याला मिळवता येतात. पाहून, व्हिज्युअलायझेशन करून, ती इमेज आपल्या माइंडमध्ये आणून या गोष्टी 100% मिळवता येतात. फक्त ते रहस्य, चावी आपल्याला माहिती झाली पाहिजे. मी आज गाडी, बंगला या सगळ्या गोष्टी जे आज मी पाहिलेलं होतं एक 10 वर्षापूर्वी लॉ ऑफ अट्रॅक्शन वाचलं, पाहिलं, द सिक्रेट वाचलं, रोंडा बर्नचं शक्ती पुस्तक वाचलं, अवचेतनमानाची शक्ती वाचली, अंतर्मन वाचलं, बाहेरमन वाचलं, बाह्यमन वाचलं. त्यावेळेस या गोष्टी मी शिकत गेलो, हळूहळू शिकत गेलो आणि त्या गोष्टी अंमलात आणत चाललो, आचरणात आणत चाललो. त्या सवयी मी माझ्या स्वतःच्या सवयी बदलल्या आणि जीवन पूर्णपणे बदलून गेलं मित्रांनो. म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या जीवनामध्ये कसं काम करतं? तर पहिलं तर आपल्याला काही गोष्टीविषयी जागरूक राहावं लागेल. आपले जे विचार आहेत ते विचाराविषयी आपल्याला जागरूक राहावं लागेल. कारण निसर्ग, नियती कुणाला सुट्टी देत नाही. जे आपण पेरू ना तेच उगवत असतं. म्हणून आपल्याला आपल्या विचाराविषयी जागरूक राहावं लागेल. विचार जे असतात, विचार आपण निगेटिव्ह विचार करतोय की पॉझिटिव्ह विचार करतोय, या निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचाराविषयी आपल्याला दक्ष राहावं लागेल, जागरूक राहावं लागेल, सावध राहावं लागेल. आपण कशा प्रकारे विचार करतोय? आपण एखाद्याचा द्वेष करतोय का? आपण एखाद्याची घृणा करतोय का? आपण एखाद्याला नावं ठेवतोय का? आपण एखाद्यावर ब्लेम करतोय का? आरोप करतोय का? ह्या विचाराविषयी आपण जागरूक असलं पाहिजे. आपले विचार आपल्या मनामध्ये कोणते येतात? सकारात्मक येतं का?
जरी नकारात्मक विचार 60 ते 70 हजार विचार आपल्या दिवसभर आपल्या मनामध्ये येत असतात, परंतु 60-70 हजार विचारातून 60,000 विचार तर निगेटिव्ह असतात आणि 10,000च विचार पॉझिटिव्ह असतात. परंतु ते पॉझिटिव्ह विचार कोणते आलेले आहेत याच्याविषयी आपण जागरूक पाहिजेत आणि निगेटिव्ह विचाराला सकारात्मक विचारामध्ये कन्व्हर्ट कसं करायचं हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे विचार खूप आपल्या जीवनामध्ये, जसं आपले विचार असतात तसेच आपल्या जीवनाला आकार मिळत असतो. जसा एखादा कुंभार असतो आणि कुंभार त्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम करत असतो, तशा प्रकारे विचार आपल्या जीवनाला आकार देण्याचं काम करत असतो. जैसे तुम सोचोगे वैसे तुम बनोगे. जसे आपण विचार करतो, विचार आपल्याला बनवत असतात, विचार आपल्याला घडवत असतात ना. विचाराविषयी आपण पहिलं तर जागरूक असलं पाहिजे. 100% विचाराविषयी जागरूक असलं पाहिजे, दक्ष असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे. दुसरा विषय, आपण जे आपल्या भावना आहेत, द फिलिंग आहेत, भावनेविषयी म्हणजे नेमकी भावना मनामध्ये कोणत्या रुजवतोय, कोणत्या अंतर्मनापर्यंत भावना आपल्या जात आहेत, की चेतनमना वरची वरच राहतात, की अवचेतन मनामध्ये त्या भावना पोहोचतात, याच्याविषयी आपण जागरूक असलं पाहिजे. त्या भावना आपण कुठपर्यंत रुजवतो, खालीपर्यंत जाऊ देतो का, म्हणजे अवचेतन मनापर्यंत जाऊ देतो का, अंतर्मनापर्यंत जाऊ देतो का, सबकॉन्शियस माइंडपर्यंत जाऊ देतो का. भावनांचा खेळ, जीवन म्हणजेच भावनांचा खेळ. आपण त्या क्षणाला आपल्या भावना बदलत असतात, क्षणाला आपण आपलं आयुष्य बदलवत असतो, क्षणाला भावना बदलत असतात. एखादा चांगली गोष्ट पाहिली की आपल्या चांगलं लगेच भावना तयार होतात, जी वाईट पाहिली की लगेच वाईट भावना तयार होतात. एखादं काही म्हणजे एखादं काही जर वेगळं पाहिजे तर वेगळंच भावना, म्हणजे क्षणाला आपल्या भावना बदलत असतात. त्या भावनेविषयी आपण जागरूक असलं पाहिजे. आपण कोणत्या भावना अंतर्मनामध्ये जाऊ देतोय त्या भावनेविषयी आपण दिवसभरामध्ये जागरूक असलं पाहिजे. आपण आपल्या मनचक्षुसमोर, मनाच्या पृष्ठभागावर काय विचार आणतोय, काय विचार करतोय, मनाच्या पृष्ठभागावर मनचक्षुसमोर काय आणतोय याच्याविषयी जागरूक असलं पाहिजे. कशाचं पिक्चर तयार करतोय, कशाविषयी आपल्याला भय वाटतंय का, भीती वाटते का, डिप्रेशनमध्ये आहात का, काळजीमध्ये आहोत का, चिंतामध्ये आहोत का, तणावामध्ये आहोत का. हे निगेटिव्ह विचार आपण आतमध्ये तो कचरा जाऊ देतोय का माइंडमध्ये, हे विचार केलं पाहिजे. की पॉझिटिव्ह विचार, उत्साही वाटतंय का, प्रेरणादायी वाटतंय का, आनंद होतोय का, आपल्यामध्ये जोश निर्माण होतोय का, आपल्यामध्ये ताकद मिळते का, आपल्यामध्ये ऊर्जा येते का, याविषयी पण आपण जागरूक असलं पाहिजे. मग ही ऊर्जा कशामुळे येते, ही ताकद कशामुळे येते, प्रेरणा कशामुळे मिळते, हे आनंद कशामुळे होतोय, उत्साह कशामुळे होतोय, हे विचार कोणत्या विचारामुळे होत आहेत हे असं. आणि ताण कशामुळे येतोय, तणाव कशामुळे येतोय, डिप्रेशन कशामुळे येते, चिंता कशामुळे येते, भय कशामुळे येते, भीती कशामुळे येते, हे सुद्धा याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे ह्या भावना, हा सगळा भावनांचा खेळ आहे. क्षणाला, एका मिनिटामध्ये, एका सेकंदामध्ये आपण आपल्या भावना बदलू शकतो, एका सेकंदामध्ये भावना बदलू शकतो. म्हणजे भावनेविषयी काय आपण जागरूक असलं पाहिजे, विचाराविषयी जागरूक असलं पाहिजे. आपण आपल्याला भास कशाची होते, भास म्हणजे आपल्याला भास, नेमकं आपण काही भास होत असतात बघा, आपले भास म्हणजे काही गोष्टीचा जर विचार केला की त्याचा भास आपल्याला होत असतो. असं भास होतो का आपल्याला, चांगल्या गोष्टीचा भास होतो की वाईट गोष्टीचा भास होतो. या भास म्हणजे एक मराठी भाषेमध्ये भास म्हणतात, म्हणजे आपल्याला कशाचे भास होतात, आपण कशाचा विचार करतोय किंवा आपण कशाचं कल्पनाचित्र बनवतोय, कशाची कल्पना माइंडमध्ये आणतोय, याच्यासुद्धा विषयी आपण जागरूक असलं पाहिजे. आपण कोणत्या निसर्गामध्ये भावना सोडतोय, फ्रिक्वेन्सी कोणत्या, ज्या निसर्गामध्ये बघा आपला एक ओरा असतो, ओरा म्हणजे भावना सोडत असतो, विचार सोडत असतो निसर्गामध्ये, प्रकृतीमध्ये विचार सोडत असतो. युनिव्हर्समध्ये आपले विचार जात असतात. म्हणजे ते विचार कशाच्या याच्याद्वारे जात असतात, तर ते मग स्पंदनं असतात, ते लहरी असतात, ते फ्रिक्वेन्सी असते. ती फ्रिक्वेन्सी, लहरी, स्पंदनं हे आपले तरंग असतात. विचाराला, भावनेला, आपल्या भास जे होतो त्या भासला तरंग असतात, स्पंदने असतात, फ्रिक्वेन्सी असतात, लहरी असतात आणि त्या लहरी निसर्गामध्ये जात असतात. ज्या लहरी आपण निसर्गामध्ये सोडू, ज्या फ्रिक्वेन्सी आपण निसर्गामध्ये सोडू, जे स्पंदनं आपण निसर्गामध्ये सोडू, ते कितीतरी पटीने आपल्याकडे परत रिटर्न येत असतात ते आपल्याकडे.
म्हणून आपण काय आपल्याला कशाचे भास होत आहेत, निसर्गामध्ये कशाचे भास सोडतोय आपण, कोणते विचार सोडतोय, कोणत्या भावना निसर्गामध्ये सोडतोय, कशाची कल्पना आपण करून निसर्गामध्ये ते सोडतोय, आपल्याला आपण काय फ्रिक्वेन्सी निसर्गामध्ये सोडतोय याच्याविषयी आपण जागरूक असलं पाहिजे. आपण कोणाची घृणा करतोय का, आपण कोणाची निंदा करतोय का, आपण कोणाची टावळकी करतोय का, आपण कोणाचा उपहास करतोय का, अवहेलना करतोय का, याच्याविषयी सुद्धा आपण जागरूक असलं पाहिजे. कारण आपण जे देतो तेच आपल्याला मिळत असतं. जे तुम बाटोगे वही तुम्हारे पास बेहिसाब होगा. ही निसर्गाचं आकर्षणाचा नियम आहे, निसर्गाचा नियम हा. जे तुम्ही सोडता, जे तुम्ही तुमच्या माइंडमध्ये पेरता तेच उगवत असतं. मग आपण आपल्याला जर इच्छित ध्येय आपल्याला पूर्ण करायचं असते, आपण पाहिलेलं आयुष्य आपल्याला जगायचं असेल, आपण कल्पना केलेलं आयुष्य जगायचं असेल, तर आपल्याला आपल्या विचाराविषयी, आपल्याला आपल्या भावनेविषयी, आपल्याला आपल्या काय कल्पनेविषयी, आपण निसर्गामध्ये काय स्पंदनं सोडतोय, आपण निसर्गामध्ये कोणत्या लहरी सोडतोय, आपण निसर्गामध्ये कोणत्या फ्रिक्वेन्सी सोडतोय, याच्याविषयी आपण जागरूक असलं पाहिजे. तेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं. अवचेतन मनामध्ये काय सोडतोय आपण याच्याविषयी आपण जागरूक असलं पाहिजे. कारण आपलं अवचेतन मन हे खूप जबरदस्त काम करत असतं. ते अवचेतन मनाला माहिती नसतं, सबकॉन्शियस माइंडला माहिती नसतं खरं काय आणि खोटं काय हे माहिती नसतं. आपण त्याला जे सांगू ते तर करत असतो. आपण त्याला जशी दिशा देऊ तशा प्रकारे ते काम करत असतं. मग आपल्याला किती दिवसामध्ये काय गोष्टी मिळवायच्यात हे आपल्या भावना आपल्या फिलिंग याच्यावर आधारित असतात. त्या गोष्टी किती दिवसामध्ये मिळवायच्यात त्याच्यावर आपला तेवढा विश्वास आहे का, तेवढी आपली श्रद्धा आहे का, त्याच्यामध्ये आपल्याला काही निगेटिव्ह विचार येतात का, की आता मी एक 50 लाखाचं घराचं स्वप्न पाहतोय, परंतु ते 50 लाखाचं घराचं कसं व्हायचं, कधी व्हायचं, होईल का, 50 लाख माझ्याकडे येतील का, मी करेल का, अशा गोष्टी निगेटिव्ह विचार जर आपल्यामध्ये आले तर ते लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याला ॲक्सेप्ट करत नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन कशाला ॲक्सेप्ट करते, की तुमच्या भावना तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्या श्रद्धेने, त्या निष्ठेने, त्या विश्वासाने पोहोचल्या पाहिजेत, ते मॅच झालं पाहिजे निसर्गामध्ये, तेव्हा त्या गोष्टी आपल्याला मिळतात. ते रहस्य आपल्याला कळालं पाहिजे. रहस्य मग ते भावनेचं रहस्य आहे, ते विचाराचं रहस्य आहे, निगेटिव्ह विचार आहेत का पॉझिटिव्ह विचारांचं रहस्य आहे, त्या गोष्टीवर ते आधारित आहे. आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये काय सोडतोय नेमकं, सबकॉन्शियस माइंड म्हणजे इतकं प्रचंड प्रमाणामध्ये काम करतं की एका अमेरिकेमध्ये एक प्रसंग घडला होता. एक कैदी होता आणि कैदी त्याला शिक्षा द्यायची होती. तर त्याला त्या अधिकाऱ्याने सांगितलं होतं की तुला उद्या आता आम्ही एक साप तुला चावणार आहे. म्हणजे अवचेतन मनामध्ये किती ताकद असते पहा. एक तुला साप चावणार आहे आणि ते साप चावून तू मारणार आहे. दुसऱ्या दिवशी त्याला पहिल्या दिवशी साप दाखवलास, कोबरा नाग दाखवला. त्याने तो विचार केला रात्रभर की मला उद्या आता साप चावून मी मरणार आहे, ते नाग चावून मी मरणार आहे. त्याने विचार केला सबकॉन्शियस माइंडमध्ये पूर्णपणे त्याच्या भावना गेल्या आणि त्याला फक्त दुसऱ्या दिवशी डोळ्याला पट्टी बांधली आणि त्याला एक साधी पिन टोचली तर त्याचा मृत्यू झाला. आणि ज्यावेळेस त्याला चेक करण्यात आलं त्याच्या शरीरामध्ये अखंड पूर्णपणे त्या कोबरा नागाचं विष निघलं. म्हणजे इतका सबकॉन्शियस माइंड आपलं काम करत असतं. फक्त आपण तेवढे तीव्रतेने विचार केला पाहिजे, तेवढे तीव्रतेने त्या भावना आपण आतमध्ये श्रद्धेने तीव्रतेने भावना त्या गेल्या पाहिजेत, तेव्हा त्या गोष्टी सगळ्या मिळतात. जेवढ्या लवकर आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे तेवढ्या लवकर आपण ते करू शकतो. फक्त तेवढा विचार, तेवढे निगेटिव्ह आहेत का पॉझिटिव्ह, कोणत्या ट्रॅकवर आपण चाललेलो आहोत, कोणत्या ट्रॅकवर आपण चाललेलो आहोत ते सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. तेव्हा आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या जीवनामध्ये काम करतं. नाहीतर तसं जीवनामध्ये कामच करत नाही. 95% लोक आज गरीब आहेत. शेजारचाच माणूस श्रीमंत, इकडला माणूस गरीब, काही दुःखी, काही सुखी, काही यशस्वी, काही अयशस्वी, काहीला मान मिळतो, काहीला सन्मान मिळतो, काहीचा जय मिळतो, काहीला पराजय होतो, काही संकटात आहेत, काही उत्साहात आहेत. हे नेमकं कशाचं कारण आहे, हे क्षणाक्षणाला आपण जे पेरलेलं आहे सबकॉन्शियस माइंडमध्ये तशा प्रकारचं आपल्याला मिळालेलं आहे. म्हणून आपल्याला पहिलं तर आपल्याला अवचेतन मनाला, अंतर्मनाला ओळखावं लागेल, आपल्या भावनांना ओळखावं लागेल, आपल्या मनामध्ये काय कल्पना येतात त्याला ओळखावं लागेल, त्याच्याविषयी जागरूक राहावं लागेल. आपण कोणत्या फ्रिक्वेन्सी सोडतोय निसर्गामध्ये, नेचरमध्ये, त्याच्याविषयी जागरूक राहावं लागेल. आपल्याला कशाचे भास होत आहेत याच्याविषयी जागरूक राहायला पाहिजे. आपण दुःखी होतोय का दुःखी होतोय, लगेच आपला ट्रॅक आपण चेंज केला पाहिजे, पॉझिटिव्ह सर्कलवर आणला पाहिजे.
पॉझिटिव्ह ट्रॅकवर आणला पाहिजे, तेव्हा निसर्ग काम करत असतो. तो काम 100% करतो म्हणजे करतो. सबकॉन्शियस माइंड काम करतो, ते निसर्ग काम करतो. पण आपल्याला ज्या इच्छित गोष्टी जगायचं असेल, आयुष्य चांगलं जगायचं असेल, तर आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकावं लागेल. आपल्या भावनेविषयी जागरूक राहावं लागेल, विचाराविषयी जागरूक राहावं लागेल, कल्पना काय करतोय त्याच्याविषयी जागरूक राहावं लागेल. निगेटिव्ह विचार येतात का त्याच्याविषयी जागरूक राहावं लागेल. पॉझिटिव्ह विचार किती येतात त्याच्याविषयी जागरूक राहावं लागेल. आपल्याला क्षणाक्षणाला विचार करावा लागेल. आणि सर्वात सुंदर म्हणजे आपल्याला सबकॉन्शियस माइंड कधी शांत असतो, त्या शांत वेळेला त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते टाकावं लागेल. ज्यावेळेस आपण सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जरी आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या गोष्टी टाकल्या तर त्या लगेच आकर्षित होतात, त्या आपल्याकडे येतात. आणि एक रात्री आपण झोपायच्या 10च्या अगोदर जरी 10-5 मिनटं ती प्रोग्रामिंग केली तरी तो त्या वेळेस माइंड शांत असतो, त्यावेळेस ते जातात त्याच्यामध्ये आणि ते रात्रभर ते काम करतात आणि तशा गोष्टी आपल्याकडे येत चालतात. मग आपण म्हणू की तशा गोष्टी लगेच कसं काय येतात, मग तशा प्रकारचा निसर्ग आपल्याला साथ देतो. ते आतून ऊर्जा मिळते. आपण एखादं पिक्चर आपण जर इमेज आपण आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये फिट केली तर आपण लगेच मिळते की तिथे मिळते 100%. पण तशा प्रकारच्या भावना, फिलिंग, फ्रिक्वेन्सी, विश्वास, श्रद्धा आपली तेवढी पाहिजे. त्याच्यामध्ये कणभरही निगेटिव्ह पॉईंट नसला पाहिजे, तेव्हा त्या गोष्टी मिळतात. आणि त्या गोष्टी कशा मिळतात तर मग आपल्याला तशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते, निसर्ग परिस्थिती निर्माण करतो. तशा प्रकारची माणसं आपल्याला मिळतात, तशा प्रकारच्या वस्तू आपल्याला मिळतात, तशा प्रकारचे दृश्य आपल्यासमोर येतात, तशा प्रकारचं गोष्टी आपल्याकडे आकर्षित होतात. कोण आकर्षित करतो तर निसर्ग आकर्षित करतो, नेचर आकर्षित करतो, सृष्टी आकर्षित करते. फक्त त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी तेवढी पाहिजे. निगेटिव्हिटी नसेल तर मग ते काम करत नाही. मग किती दिवस पण काम करत नाही, 10-10 वर्ष तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही. पण त्याच्यामध्ये तेवढं श्रद्धा असेल, विश्वास असेल तर 100% ते स्वप्न पूर्ण होतं. आणि ते स्वप्न पूर्ण होतं म्हणजे काही झोपून लगेच ते स्वप्न पूर्ण होत नाही. तर त्याच्यामध्ये आतून तुम्हाला प्रेरणा मिळते ते काम करण्यासाठी. आतून ज्यावेळेस तेवढ्या भावना पूर्णपणे जातात तेव्हा आतून तुम्हाला अंतर्मनातून आतमधून ती प्रेरणा मिळते. त्या कामाकडे तुम्ही सरकत चालतात, ते काम करायला तुम्ही पळतात. आतून ज्यावेळेस तुम्हाला प्रेरणा मिळते ना, तुम्हाला मोटिवेशनची गरज पडत नाही. आतून प्रेरणा मिळते आणि आतून ज्यावेळेस तुम्हाला प्रेरणा मिळते तेव्हा तुम्ही काम करायला लागतात. तुमचे स्वप्नाकडे तुम्ही धाव घ्यायला लागतात. तेव्हा त्या गोष्टी ऑटोमॅटिक तुमच्याकडे येतात. ज्यावेळेस तुम्ही ॲक्शन करायला लागतं ना, ॲक्शन कारण झोपून तुम्हाला सगळ्या गोष्टी लगेच 50 लाख आणि 1 कोटी तुम्हाला मिळणार नाहीत. तर त्याच्यासाठी आपल्याला पळावं लागेल, ॲक्शन करावं लागेल, ॲक्शन करावं लागेल. पण तो निसर्ग त्याला खूप साथ देतो. ॲक्शन केलं तर 100% कृत्य केलं तर गोष्टी मिळून जातात. परंतु तुमच्या कृती करण्यामध्ये पण किती भावना आहेत, किती विचार चांगले आहेत, सकारात्मक आहेत का नकारात्मक आहे, हे सुद्धा निसर्ग चेक करतो. निसर्ग चेक केल्याशिवाय कोणाला काही देत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या विचार चांगले ठेवावे लागतील, भावना आपल्याला त्याच्याविषयी जागरूक राहावं लागेल, फ्रिक्वेन्सीविषयी जागरूक राहावं लागेल, फिलिंग काय आहे त्याच्याविषयी जागरूक राहावं लागेल. आपल्याला आपल्या मनामध्ये भास कशाचे होतात त्याच्याविषयी जागरूक राहावं लागेल, कल्पना कशाच्या होतात त्याच्याविषयी जागरूक राहावं. तेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं. तसं काम करत नाही. ते जर आपल्या जीवनामध्ये जर बदल घडवायचे असतील 100% मित्रांनो, द सिक्रेट वाचा. तुम्हाला द सिक्रेट, रॉन्डा बर्ननची गुगलला व्हिडिओ पहा. द शक्ती वाचा, अवचेतनमानाची शक्ती वाचा, जोसेफ मर्फी यांचे पुस्तक वाचा. 100% जीवनामध्ये कलाटणी मिळते. एका दिवसात मिळत नाही, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावं लागेल, सातत्याने ते वाचावं लागेल, पाहावं लागेल. कारण आपण जे पाहतो, जे वाचतो तेच आपल्याकडे येतं. आपण निगेटिव्ह का होतो जास्त, तर आपण निगेटिव्हिटी बाहेर सोडलेली असते, त्याच्यामध्ये आतमध्ये असतं, ते आतून बाहेर सोडतो ते परत रिटर्न आपल्याकडे येत असतं. त्यामुळे निगेटिव्हिटी सोडलेलेच परिणाम असतात. निगेटिव्हिटी आपण पॉझिटिव्ह म्हणजे आपण एखाद्या 100 लोकांमध्ये जरी गेलो तरी 100 लोकांना ऊर्जा मिळाली पाहिजे. म्हणजे ते आपल्याला पाहिल्याबरोबर त्यांच्यामध्ये ऊर्जा संचारली पाहिजे, इतकी पॉझिटिव्हिटी आपल्याकडे असली पाहिजे. नाहीतर आपण 100 लोकांमध्ये 2 माणसामध्ये जर गेलो तर ते 2 माणसं आपल्याला पाहून उठून नाही गेले पाहिजे. म्हणजे ती निगेटिव्हिटी म्हणून ते लोकांकडे ती ओरा जात असतो, ती फ्रिक्वेन्सी जात असते. 2 लोकात जर गेलो तर तो लगेच म्हणजे कशाला आला, म्हणजे ते उठून जात असतात. परंतु आपण जर गेलो त्या ठिकाणी तर 100 लोक आपल्या जवळ आले पाहिजे. इतकी फ्रिक्वेन्सी, इतकी ऊर्जा, इतकी प्रेरणा, इतकी पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये असली पाहिजे. त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी सगळ्या सफल होत असतात. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर 100% लाईक करा, शेअर करा. अवचेतनमनाविषयी जाणून घ्या, भावनेविषयी जाणून घ्या, विचाराविषयी जाणून घ्या, आपल्या कल्पनाविषयी जाणून घ्या, आपल्या मन काय काम करतं आहे त्याच्याविषयी जाणून घ्या. मनाचे आपण गुलाम आहोत का, की मनाने आपल्याला गुलाम केलं आहे.
मन आपल्याला चालवतं की मनाला आपण चालवतो याच्याविषयी सुद्धा आपण जाणून घ्या. मन काय आहे, बुद्धी काय आहे, आत्मा काय आहे, शरीर काय आहेत, इंद्रिय काय आहेत, ज्ञानेंद्रिय काय आहेत, कर्मेंद्रिय काय आहेत, याविषयी सगळ्याविषयी जाणून घ्या. त्यावेळेस आपण कल्पनेला आयुष्य जगू शकतो, नाही तर नाही जगू शकत. मग जय शेती चाललंय चलू द्या. थँक्यू. धन्यवाद. हे व्हिडिओ आवडला असेल तर 100% लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.